सोशल मीडिया ना इंटरनेट, तरीही 125 वर्षांपूर्वी वंदे मातरम इतक्या वेगानं कसं व्हायरल झालं? या गाण्याच्या रेकॉर्डिंगनं ब्रिटिशांची झोप उडवली होती. ते रेकॉर्डिंग नेमकं कोणी केलं होतं सांगते. आजच्या सोशल मीडियाच्या जगात एखादी गोष्ट व्हायरल होणं ही अगदी सामान्य बाब आहे. पण सुमारे 125 वर्षांपूर्वी कुठलंही डिजिटल माध्यम नसताना वंदे मातरम हे गीत लाखो भारतीयांपर्यंत इतक्या वेगानं कसं पोहोचलं, ही खरोखरच अचंबित करणारी गोष्ट आहे. बंगालच्या फाळीनं पेटलेल्या 1905च्या दशकात या गाण्यानं ब्रिटिश सत्तेच्या काळजात धडकी भरवली होती. ब्रिटिशांच्या एका निर्णयामुळे बंगालमध्ये उद्रेक झाला आणि याच उद्रेकात स्वदेशीची हाक स्वराज्याच्या घोषणेत बदलली. या आंदोलनाचं स्पंदन बनलेलं वंदे मातरम हे गीत त्या काळच्या संघर्षाचं प्रतीक ठरलं. तर झालं असं की जेव्हा 1905 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम हे गीत गायलं, तेव्हा एका व्यक्तीनं ते रेकॉर्ड केलं होतं. ही व्यक्ती होती हेमेंद्र मोहन बोस, ज्यांना भारतीय ध्वनी रेकॉर्डिंगचं जनक म्हटलं जातं. एच बोस स्वदेशी रेकॉर्ड्स या नावानं प्रदर्शित झालेल्या त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य संग्रामावर दिलेल्या भाषणांचाही समावेश होता. ब्रिटिश सरकार राजद्रोहाचा गुन्हा दाखल करू शकतं हे माहीत असतानाही बोस यांनी हे गीत 78 RPM डिस्कवर रेकॉर्ड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हे गीत डिस्कवर रेकॉर्ड झालं आणि तो आवाज देशभर घुमू लागला. परिणामी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लोकांच्या भावना अधिक तीव्र होऊ लागल्या. या गाण्याचा वाढता प्रभाव पाहून ब्रिटिश पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली. बोस यांच्या घरावर छापे टाकले, रेकॉर्डिंग मशीन्स फोडल्या, मास्टर डिस्क नष्ट केल्या आणि उरलेल्या सगळ्या प्रती जप्त केल्या. रेकॉर्ड विकणारी अनेक दुकानं बंद करण्यात आली. मात्र सुदैवानं यातील वंदे मातरमच्या काही रेकॉर्ड्स या सुरक्षित राहिल्या. याच्या काही मास्टर रेकॉर्ड्स अत्यंत गुप्तपणे भारताबाहेर युरोपमध्ये पोहोचल्या. या रेकॉर्ड्स फ्रान्स आणि बेल्जियममधील पाते फ्रेरे नावाच्या कंपनीपर्यंत पोहोचल्या. या कंपनीनं या रेकॉर्ड्सच्या नवीन प्रती तयार केल्या आणि त्यामुळे वंदे मातरम पुन्हा एकदा नव्या जोमानं लोकांपर्यंत पोहोचू लागलं. रेल्वेचे डबे, विद्यार्थ्यांची वसतिगृह, गुप्त बैठका, बाजारपेठा, कधी कधी साध्या पिशव्यांमध्ये लपवून या रेकॉर्ड्स देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत राहिल्या. आणि अशा प्रकारे कोणताही डिजिटल माध्यमांचा आधार नसताना 125 वर्षांपूर्वी हे वंदे मातरम गीत एका घोषणेप्रमाणे संपूर्ण देशात पसरलं. असा एक आवाज ज्यामुळे देशाचं राजकीय आणि सामाजिक स्वरूप बदलण्यास मदत झाली.